मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की मधूने सिंधूला उंच कडेवरून फेकून दिलेलं असतं। त्यामुळे तिला माहिती असतं की आता सिंधू पुन्हा रत्न पारख्यांच्या घरात येणार नाही। त्यामुळे ती घरातील सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की सिंधू सावीला घेऊन हे घर सोडून गेलेली आहे। परंतु हे राघव मान्यच करत नसतो, कारण राघवला माहिती आहे की सिंधू आता मला न सांगता कुठंच जाणार नाही आहे आणि तिला मला काहीतरी सांगायचे होते। परंतु घरातील सर्वजण हे राघवला पुन्हा मधुशी लग्न करण्यासाठी परावृत्त करतात। परंतु त्यावेळेस राघव म्हणतो की मी सिंधूशिवाय कोणाचाही विचार करणार नाही असे तुम्हाला एकदा सांगून झाले आहे, तरी पण तुम्ही पुन्हा पुन्हा तोच विषय का माझ्यासमोर आणत आहात। त्यावेळेस मात्र ऋषभसुद्धा घरातील सर्वांना सांगतो की राघव दादाच्या मनामध्ये सिंधू वहिनीचाच विचार आहे आणि तो दुसरा कोणाचा विचार करू शकणार नाही। मात्र मधूला या गोष्टीचा मोठा राग येतो, कारण तिने हे सर्व राघवला मिळवण्यासाठी केलेलं असतं। त्यानंतर राघव हा सिंधूला खूप शोधाशोध करत असतो। राजेश्रीने सुद्धा सिंधू गेल्यानंतर मानसिक संतुलन बिघडवून घेतलेलं असतं। तिला प्रत्येक वेळेस ही सिंधूच घरामध्ये दिसू लागते। घरातील सर्वजण या गोष्टीमुळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात। त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की सिंधू पुन्हा आपल्याशी त्याचप्रमाणे वागलेली आहे आणि आपल्याला न सांगता पुन्हा घर सोडून गेली आहे। आता तिला पुन्हा या घरात मी घेणार नाही। त्यावेळेस काय घरामध्ये कंडिशन आहे आणि रुक्मिणी काय बोलत आहे, त्यावेळेस रत्नाकर म्हणतो की वहिनी, जरा तू परिस्थितीचा विचार तर कर, ह्या गोष्टी आत्ताच बोलायला हव्या आहेत का। त्यानंतर राघव सिंधूचा तपास करत करत एका मंदिराजवळ येतो आणि मंदिरातनं त्याला एका भजनाचा आवाज ऐकायला येतो। तो आवाज ऐकून त्याला असं वाटतं की हा आवाज बी कसा ऐकल्यासारखा आहे। त्याला वाटतं की हा आवाज नक्की सिंधूचा आहे। देवाच्या समोर म्हणजे श्रीकृष्णाच्या समोर एक व्यक्ती बसलेली असते आणि तिच्या सुंदर आवाजामध्ये ती कृष्णाचं भजन म्हणत असते। भजनामध्ये सर्वजण छानपैकी तल्लीन झालेले असतात। राघव हा तिच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मंदिरात गर्दी असल्यामुळे राघव हा सिंधूपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यानंतर तो तिला कसा तरी भेटण्याचा प्रयत्न करतो, परंतु योगायोगाने सिंधूची राघवजवळ येऊन टक्कर देते। त्यानंतर राघव सिंधूला बघून विचारू लागतो की माझी सावी कुठं आहे। तिला स्पर्श केल्यामुळे सिंधू ही राघवच्या कानाखाली लावते। त्यानंतर राघवला या गोष्टीचा मोठा त्रास होतो की माझी सावी कुठे गेली हे मला सांगत नाही आणि वरून माझ्या कानाखाली हात लावते, पण ही सिंधूची स्मृती गेलेली आहे राघवला कळत नाही। सिंधूची नक्की स्मृती गेली आहे का मधूचा बदला काढण्यासाठी सिंधूने हे सर्व नाटक केलेलं आहे, आता आपल्याला कळणार आहे। परंतु सिंधू लवकरच मधूच्या समोर येणार आणि मधूच्या समोर आल्यानंतर मधूच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, कारण तिला गॅरंटी नसते की सिंधू या मोठ्या प्रसंगातनं वाचलेली असेल आणि पुन्हा ती रत्न पारख्यांकडे येणार असेल। परंतु मधूने सावीला कुठं ठेवलेलं आहे हा सुद्धा तपास सिंधूला करायचा असतो, कारण शकुंतलाबाई ही सावीला घेऊन गेलेली असते, पण तिने कुठल्या प्रकारे सावीला त्रास दिला आहे, कसं ठेवलं आहे हे सिंधूला माहिती नसतं आणि हे सर्व तपास करण्यासाठी सिंधू ही तिची स्मृतिभंग झाल्याचं नाटक करते आहे, असंही इथं दाखवण्यात आलेलं आहे। असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।